तू इथे काय करतेस भैरवी? यांना ओळखलंस? डॉक्टर साखरे. हो हो हो, ओळखलं ना. हे कुठे भेटले तुला? बापरे, भेटले? एवढे मोठे एक्सपर्ट डॉक्टर असे भेटत नसतात हं. शोधून काढावं लागतं त्यांना. हं, अगं शोधून आणलंय मी त्यांना. या ना डॉक्टर, या या बसा, या. ये तिलोत्तमा, तू पण ये. या डॉक्टर, या या. सावली ये. बस बस तिलोत्तमा, तूही बस, ये. डॉक्टर काय सांगतायत ऐक जरा. बस. रवीजी, एवढं सगळं झालं तरी इथे यायचं धाडस कसं केलं तुम्ही? धाडस तर माझ्यात जन्मजातच आहे ग अमृता. येईल त्या परिस्थितीला भिडायचं, नडायचं, त्यातनं मार्ग काढायचा, हेच शिकले मी परिस्थितीकडून. आता हेच बघ ना, माझ्या हातून इतक्या चुका झाल्या, अक्षम्य चुका. त्याची शिक्षा मला तर मिळालीच, पण माझ्यासोबत माझ्या तारालाही मिळते. म्हणूनच मी आज सगळ्यांची माफी मागायला आले इथे. सावली, सावली, तुझी तर मी खूप मोठी अपराधी आहे. तुझ्या बाबतीत खूप चुका केल्या आहेत मी. माफ करशील तुझ्या माईला? बसा तुम्ही, मी पाणी घेऊन येते. ये ना तिलोत्तमा, ये तूही बस. डॉक्टर बसा, बसा. ये बस. माई, तुम्ही माझी माफी मागितलीत, पण तुम्हाला तुमची चूक कितवर कळली आहे माहित नाही. काय येताय पुन्हा पुन्हा इथे तुम्ही? मी जर आता सारंग सरांना आणि बाबांना सांगितलं ना, तर ते तुम्हाला इथून हकलून देतील. बोलाव ना, सगळ्यांना बोलवून आण. सारंगला, त्याच्या बाबांना, इनफॅक्ट मी तर म्हणते घरात जितकी माणसं असतील ना, सगळ्यांना बोलव इथे. सगळे इथं आले ना की मग मी हात जोडून माफी मागेन सगळ्यांची. सगळ्यांचंच मन दुखवलंय ना मी, मग आता त्यांची माफी तर मागितलीच पाहिजे. कारण असं म्हणतात ना, या जन्मात केलेली पाप याच जन्मात फेडावी लागतात. हो ना तिलोत्तमा? हो हो. आजवर जे झालं ते सारं काही मागे टाकून मला पुन्हा या घराशी संबंध सुधारायचे. खरं म्हणजे त्यामुळेच ऐश्वर्यालाही इथून बाहेर काढण्याचं मी प्रयोजन केलं होतं. जे झालं ते खूप वाईट झालं, पण मला आता या सगळ्यातच अडकून नाही पडायचंय. एक कलाकार आहे मी. एका कलाकाराचं आयुष्य कसं असलं पाहिजे? हसत खेळत, आनंदी, दुसऱ्यांना आनंद देत. तेच मला करायचंय. चुकले मी, भरपूर चुका केल्या, पण आता बास. आता हे सगळं थांबवायचंय मला. मी केलेल्या चुकांची शिक्षा मलाही मिळाली आणि माझ्या तारालाही. आणि मला कळून चुकलंय, ही असं स्पर्धा करण्यात, जिंकण्याची हाव करण्यात काही मजा नाही आहे आयुष्याची. माणसं जिंकल्याने आयुष्याला अर्थ येतो, आणि आता मला माणसंच जिंकायची आहेत. आणि म्हणूनच तर डॉक्टर साखरेंना मी इथं घेऊन आले. हीच आपल्या नव्याने संबंध जोडण्याची गोड सुरुवात समजूया. या घरात आता पहिलं बाळ येणार आहे, हो की नाही? तेव्हा आपल्या अमृताला आता एक्सपर्ट डॉक्टरच्या ऑब्झर्वेशनची गरज आहे. म्हणूनच मी डॉक्टर साखरेंना इथं घेऊन आले, अमृताला गाईड करायला.
भैरवीजी, माझ्याबद्दल तुम्ही विचार केला त्याबद्दल थँक्यू. तुमची तब्येत कशी आहे आता? नाही म्हणजे काही त्रास होत नाही ना? नाही, अजिबात नाही. आणि भूक वगैरे व्यवस्थित लागते ना? हो, अगदी व्यवस्थित. माझी मैत्रीण माझ्यावर अजूनही रुसली आहे. तिची समजूत काढायला लागेल मला. आलेच. आलेच. यांना ओळखलंस? डॉक्टर साखरे. एवढे मोठे एक्सपर्ट डॉक्टर असे भेटत नसतात हं. शोधून काढावं लागतं त्यांना. काय झालं तिलोत्तमा? जुने दिवस आठवलेत? तुला काय हवंय तुला? तू तू का करतेस असं? हा, याला इथे का घेऊन आलीस तू भैरवी? देवाची कृपा की मला अगदी वेळेवर आठवलं की माझ्याकडे हे ब्रह्मास्त्र आहे. काय? आणि बघ, जसं आठवलं तसं त्याला इथे घेऊन आले. आणि का घेऊन आले तर आता तूच विचार कर. तू तुझ्या घरच्यांनी मिळून माझ्यासोबत जे काही केलं ना, मला बाहेर कुठे तोंड दाखवायला जागा नाहीये. अख्ख्या जगात नाचक्की केली तुम्ही माझी. मग आता मलाही माझं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी तर करावंच लागणार होतं ना. तुला कळतच नाहीये का ग? हा, काही बडबडला ना तर माझ्याच घरात माझ्या घरच्यांच्या समोर मी तोंड नाही दाखवू शकणार. तुला काय वाटतं? मला हे माहित नाहीये तुला कुठेच तोंड दाखवायला जागा राहू नये म्हणूनच आणलंय त्याला. पण तू काळजी करू नकोस. तो जो आलाय ना, तो माझ्या शब्दाबाहेर नाहीये. पण तू जर का मी सांगते तसं नाही वागलीस ना तिलोत्तमा, तर मात्र त्याचा लगाम मला सैल करावा लागेल. काय हवंय तुला भैरवी? मला खरंच कळत नाहीये. काय पाहिजे तुला? पैसा? पैसा तुझ्याकडे अमाप आहे. मग कशासाठी करतेस हे सगळं तू? सांगते. डॉक्टर नमस्कार, मी सावली मेहेंदळे, ह्या घरची मधली सून. माफ करा, मला एक शंका होती. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. तुम्हाला काय अडचण आहे? तुमची तब्येत बरी नाही का? नाही, मी ठीक आहे. मला तुमच्या आणि तिलोत्तमा मॅडमच्या ओळखीबद्दल विचारायचं होतं. काय विचारताय? विचारा. तुम्ही तिलोत्तमा मॅडमना कधीपासून ओळखता? नाही, मला तसं असं काही आता आठवत नाही, पण आमची ओळख जुनी आहे तशी.